जे काही प्रॉब्लेम्स आहेत की गॅप नंतर कसे रिस्टार्ट करायचं तुमचं जो काही जॉब आहे किंवा काय हे तुमचं करिअर मध्ये कुठल्या म्हणजे कुठल्या इयर नंतर गॅप आला? आफ्टर मॅरेज वेगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये आल्यानंतर आपण काही जॉब कडे जात नाही. बरोबर. 90% मुली स्किपच करतात. तो जो काही करिअर मध्ये गॅप घेतला तुम्ही तो किती इयर्सचा गॅप आला मग? साधारण 2 इयर्सचा गॅप आहे. नाही, काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, कारण की आपण सगळ्याच गोष्टी नवीनच एक्सपिरियन्स करतोय. मदरहुड नवीन आहे, तुमचं मॅरेज लाईफ नवीन आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बदलल्या आहेत. आय वॉज वरीड की मला आता घरीच नाही बसायचंय. गॅप जर जास्त झाला, तोच नॉर्मल क्वेश्चन की जर गॅप जास्त झाला तर मग भेटणारच नाही जॉब, है ना आपल्याला. तुम्ही ते प्रिपरेशन कसं केलं आणि जॉब सर्च कसे केलं? तेव्हा जास्त काही नॉलेज नव्हतं. मी जास्त युट्यूब पण नव्हते वापरत. आता जास्त युट्यूबचं आहे. पण बरोबर, बरेचशा कंपनीज कन्सिडर पण करतात की हा तुम्हाला प्रिपरेशनसाठी वेळ देतात. इंटरव्ह्यू द्यावाच लागतो, पण प्रिपरेशनसाठी तुम्ही म्हणजे जो सर्च करत नाहीये, म्हणजे जो होप सोडून देतो ना, त्याला नाही लागत जॉब. अदरवाईज जो ट्राय करत राहतो ना, एक दिवस जॉब लागतोच. ग्रेट. खरंच म्हणजे हे व्हॅलिड आहे. हे इंटरव्ह्यूला पण माहिती आहे, कंपनीलाच पण माहिती आहे. जर आपण जेन्युइन सांगितलं आणि थोडंसं टेक्नॉलॉजीला टच मध्ये जर सांगितलं की मी मध्ये मध्ये एवढं असं केलं की त्यांचा बऱ्यापैकी बिझनेस मग बंद झाला आणि मग त्यांनी बऱ्यापैकी ले ऑफच केलेले. मग जे एम्प्लॉईज जे रिजॉईन झाले नाही तर रिसेंटली जॉईन झाले आहे, तर मग त्यांचा ते ले ऑफ फेस करावा लागला. करिअरमध्ये काही ना काही रिझनमुळे गॅप पडतो आणि ते गॅप झाल्यानंतर आपल्याला समजा एक सेकंड ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते, तेव्हा खूप स्ट्रगल करायला लागतं. आणि मोस्टली हे प्रमाण लेडीजमध्ये खूप आहे की त्यांचे मॅटर्निटी वगैरे असतं, त्यावेळेस त्यांना 2-3 वर्षाचा गॅप घ्यावा लागतो, कारण ते बेबीला वगैरे हँडल करायला कोण नसतं वगैरे. ते प्रॉब्लेम्स पण असतात. आणि काही लोकांना मेडिकल इश्यू असू शकता, काहींना पर्सनल काही इश्यू असू शकता, आणि त्यानंतर त्यांना तो रिझ्यूम जॉब करायचा तर थोडंसं खूप स्ट्रगल जातं. तर असेच वैशाली आहेत आपल्याकडे ॲज अ गेस्ट, त्यांनी पण त्याच फेजमधून गेले आहेत. तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत की गॅप नंतर कसे रिस्टार्ट करायचं तुमचं जो काही जॉब आहे किंवा काय, तर आपण सगळंच आज आपण त्यावरतीच डिस्कस करू आणि त्यांच्याकडून जेवढं पण आपल्याला हेल्प होईल तेवढं आपण क्वेश्चन आन्सर्स आपण डिस्कस करूयात. ओके. सो आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप व्हॅल्युएबल व्हिडिओ होणार आहे. सो येस वैशाली, वेलकम टू IT वाला देव या युट्यूब चॅनलवरती. थँक्यू सो मच. आणि येस, शॉर्ट इंट्रोडक्शन. व्हेरी फर्स्ट, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. माझं नाव वैशाली आखाडे आणि माझं ग्रॅज्युएशन झालंय BSc कम्प्युटर. ओके. आणि त्याच्यानंतर MCA केलं मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं. ओके. 2014 मध्ये MCA कम्प्लीट झालं. आणि ओव्हरऑल मग पूर्ण जो काही एक्सपिरियन्स आहे तो सगळा IT मध्येच आहे? हा, टोटल माझा IT मध्ये 7 इयर्सचा आता एक्सपिरियन्स आहे विदाउट कॅप. ओके, ग्रेट. तुमची प्रोफाईल काय आहे? सध्या माझी प्रोफाईल मॅन्युअल प्लस ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये मी आहे. ओके. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा मॅन्युअल टेस्टिंग पूर्ण प्रोफाईल होतं. त्याच्यानंतर मग मी हळूहळू आता ऑटोमेशन मध्ये, पण आता पण 100% काही ऑटोमेशन नाहीये, बट मॅन्युअल प्लस ऑटोमेशन आहे. ओके. आणि जसं आपण आता मेन्शन केलं की एक गॅप बद्दल, तर हे तुमचं करिअर मध्ये कुठल्या म्हणजे कुठल्या इयर नंतर गॅप आला? मेन म्हणजे असं झालेलं की मुलींचं असंच असतं की तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करा, त्याच्यानंतर तुमचं थोडासा जॉब बघा. बरोबर. कारण बऱ्याच जणांना आफ्टर मॅरेज जॉब कंटिन्यू नाही करता येत, राईट? सो आफ्टर मॅरेज वेगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये आल्यानंतर आपण काही जॉब कडे जात नाही. बरोबर. 90% मुली स्किपच करतात. मग त्याच्यामुळे आधी तर मग मी जॉबच सर्च केला. थोडासा जॉब मध्ये एक्सपिरियन्स आल्यानंतर मग मॅरेज, आणि मग मॅरेज नंतर मग जेव्हा चाइल्ड झालं तर त्याच्यानंतर मग मला गॅप घ्यायला लागला. बरोबर, कारण ते सगळंच हँडल करणं आणि जॉब प्लस बेबी हे सगळं मॅनेज. आणि आय थिंक दोघं पण तुम्ही वर्किंग असाल? हा, दोघं वर्किंग आहे. त्या केस मध्ये तर मदरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज जरा जास्त असतात. ओके. तर मग तुमचा जो काही करिअर मध्ये गॅप घेतला तुम्ही तो किती इयर्सचा गॅप आला मग? साधारण 2 इयर्सचा गॅप आहे. कारण मी
माझा मुलगा होण्याच्या आधीपासूनच गॅप घेतलेला ओके आणि त्याच्यानंतर तो 2 इयर्सचा कम्प्लीट झाला, म्हणजे साधारण 2.5 इयर्सचा गॅप आहे. ओके. आणि आता काय होतं ना की असे खूप जणांना होतं की काही ना काही रिझन्समुळे ते गॅप घेतात. एक म्हणजे मोस्टली कसं आहे ना की काही MNC कंपनीज आहेत त्या 6 मंथचा गॅप ऍक्सेप्ट करतात, कारण ते मॅटर्निटी लीव्ह वगैरे देतात ते. तर 1 इयर किंवा 1.5 इयर्सच्या वरती किंवा 2 इयर्स झाला ना, तर आपण थोडं टेक्नॉलॉजी जे आपण लर्न केल्यात ते थोडेसे आपलं आपण म्हणजे हँड्स ऑन नसतं किंवा त्याचा स्टडी नसतो. आणि मग हे तुमच्या बाबतीत तुम्ही हे टच मध्ये राहिलात की काहीच कॉन्टॅक्ट नव्हता? नाही, काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, कारण की आपण सगळ्याच गोष्टी नवीनच एक्सपिरियन्स करतोय. मदरहुड नवीन आहे, करेक्ट, तुमचं मॅरेज लाईफ नवीन आहे, Correct. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बदलल्या आहे, मग सगळं एक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये बेबीला ते मदरहुड एक्सपिरियन्स बरोबर. नवीन नवीन सगळं, तर मग त्याच्यामध्ये आपण जे जॉब करत होतो ते आपण सगळं विसरून जातो. करेक्ट. आणि मग 1 वर्षानंतर आपल्याला थोडंसं रिअलाइज व्हायला लागतं की आता म्हणजे आपण काहीतरी प्रोसीड करू शकतो, आपलं बरोबर. करिअर तरी बघू शकतो, कारण आपण हा म्हणजे 1 वर्षानंतर बेबी सेटल वगैरे सगळं आपल्याला पण थोडा वेळ भेटतो. आणि जेव्हा आपल्याला वेळ भेटतो तेव्हा मग आपण एक्सप्लोर करू शकतो. पण मग तरी पण माझा तो गॅप तसा जास्तच एक्सटेंड झाला आणि तो 2.5 पर्यंत गेला. मग जसं 2 इयर्सचा गॅप झालेला ना, तेव्हा मला थोडं आय वॉज वरीड की मला आता घरीच नाही बसायचंय. गॅप जर जास्त झाला, तोच नॉर्मल क्वेश्चन की जर गॅप जास्त झाला तर मग भेटणारच नाही जॉब, है ना. आपल्याला एकतर आपण कम्फर्टेबल पण होऊन जातो, घरीच राहण्याचं ते एक वेगळं कम्फर्टेबल होऊन जातं की नको त्या जॉबच्या करिअरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, घरच्या जे काही 2.5 इयर्सचा जो काही टाइम आहे त्यामध्ये आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो. कम्फर्ट झोन आणि दुसरी एक रिस्पॉन्सिबिलिटी बेबी आहेच परत. ते अडॉप्ट करून घेतो आणि मग तो वेगळा कम्फर्ट निर्माण झाला की मग आपण तो कम्फर्ट झोन तोडायला अजून वेगळा वेळ लागतो. करेक्ट. असं तर म्हणून मी तेव्हा डिसाईड केलं की मी परत जॉब प्रिपरेशन करते आणि जॉब सर्च करते. मग जेव्हा तुम्ही हे स्टार्ट केलं की नाही आता मला जॉब माझा रिझ्यूम करायचाच आहे, मग तेव्हा तुम्ही ते प्रिपरेशन कसं केलं आणि जॉब सर्च कसे केलं? तेव्हा जास्त काही नॉलेज नव्हतं. मी जास्त युट्यूब पण नव्हते वापरत. आता जास्त युट्यूबचं आहे, पण तेव्हा जास्त नव्हतं. पण ठीक आहे, मी असं पोर्टल्सवरच अप्लाय केलेलं आणि ते ना इंटरव्ह्यूच्या कॉल्सच्या आधी विचारायचे पण की तुमचा म्हणजे आता वर्किंग आहे का सध्या. बरोबर. जर तुम्ही सांगताय की तुमचा गॅप आहे तर ते रिझन विचारता, आणि रिझन जर कधी तुम्ही मॅटर्निटी लिव्ह सांगत आहे तर मग त्याच्यात मग तुमचा 6 मंथ्स 1 इयरचा ते गॅप कन्सिडर पण करतात, जसं तुम्ही म्हटले. पण 2.5 जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तो जास्त, मग त्यांना असं वाटतं की यांना पण काही एवढे स्किल्स असतीलच असं समोरच्याला. ऍब्सोल्युटली, म्हणजे बरोबरच आहे ना. म्हणजे समोरच्याचा पण एक आहे की 2.5 वर्ष काही टेक्नॉलॉजी काम नाही केलं नाहीये. बरोबर. मग मी तसं इंटरव्ह्यूज दिले, पण घरीच मी प्रिपरेशन केलेलं, जसं आधीचा एक्सपिरियन्स होता आणि आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर क्वेश्चन्स पण भेटून जातात, थोडंसं गायडन्स पण भेटून जातं कलिग्सचं, तर त्याच्यावरून प्रिपरेशन केलेलं. पण इंटरव्ह्यू काही क्रॅक होत नव्हते, कारण तो इंटरव्ह्यू देण्याचा पण आपला एक्सपिरियन्स ब्रेक होऊन जातो आणि तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स पण राहत नाही, कारण की तुम्ही बऱ्यापैकी तेवढे वर्ष घरातच असतात. मग जेव्हा तुम्ही बाहेर निघताना तो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पण वेळ लागतो. आणि आपण जेव्हा जे म्हणजे 2.5 वर्ष आधी ज्या टेक्नॉलॉजी आपण सोडल्या असतात त्यानंतर ते अपग्रेड पण होता, मग ते अपग्रेड आपल्याला आपल्यापासून थोडंसं दूर होतं. बरोबर. बरेचशा कंपनीज कन्सिडर पण करतात की तुम्हाला प्रिपरेशनसाठी वेळ देतात. इंटरव्ह्यू द्यावाच लागतो, पण प्रिपरेशनसाठी तुम्ही म्हणजे 1 वीक घ्या, 2 वीक्स घ्या आणि नंतर मग आपण इंटरव्ह्यू. एका म्हणजे कंपनीने केलं होतं, पण तरी पण माझं काही झालं नव्हतं त्याच्यात. मग मी एका पॉइंटला मी विचार केला की मी करिअर स्विच करते, म्हणजे हा जो प्रोफाईल आहे IT वाला प्रोफाईल, ठीक आहे, तो स्विच करते. लेक्चरर नाहीतर प्रोफेसर, तो एक ऑप्शन असतो MCA नंतर. अदरवाईज तुमच्याकडे हायर एज्युकेशनचा पण ऑप्शन असतो, PhD करू शकतो तुम्ही. तर तसे पण ऑप्शन्स मी ऍड करत होते. पण त्याच सर्च मध्ये मी माझ्या स्वतःच्या कॉलेजमध्ये एकदा गेलेले. आमचे टीचर्स आणि प्रोफेसर्स आणि HODs भेटले,
तर माझ्या HODs म्हटल्या की म्हणे आता सध्या आपल्या कॉलेजमध्ये तर वॅकन्सीज नाही आहेत, असतील तर ते सांगणार असं. पण म्हटलं मी आता फ्रस्ट्रेट होते घरी बसून. बरोबर. कारण एकतर आपण ट्राय करत असतो आणि लागत नसतो जॉब, आपल्याला रिझन पण माहिती नसतं आणि आपण त्या एका कॉम्प्लेक्स मध्ये पण जातो की आपण काही करू नाही म्हणजे थोडंसं ते एक डिप्रेशन आलं टाइप, यार आपण स्टडी करतोय आणि आपण इंटरव्ह्यू पण देतोय आणि आपण बहुतेक अप टू डेट पण नाहीये वाटतं, असं पण आपल्याला सेल्फ कॉम्प्लेक्स पण वाढून जातो. की मग मी त्यांना असं माझा स्वतःचा प्रॉब्लेम पण सांगितलं की आता मला घरी बोर होतोय, म्हटलं घरी मला बसायचं नाहीये, मला सर्च करायचं. आणि ते म्हणे की हे चांगले सायन्स आहे, तुला जर घरी बसून बोर होत आहे तर तुला लवकरच म्हणजे तू सर्च करणार आणि तुला लागून पण जाणार. कारण की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असाच आहे की जो सर्च करत नाहीये, म्हणजे जो होप सोडून देतो ना, त्याला नाही लागत जॉब. अदरवाईज जो ट्राय करत राहतो ना, एक दिवस जॉब लागतोच. ग्रेट. खरंच म्हणजे ही एक हायलाइट केला की बरोबर, आपण जर प्रयत्न केला ना तर आज ना उद्या लागणारच आहे. आणि कसं होतं ना की गॅप आल्यानंतर की आपल्याला थोडंसं असं पण म्हणजे थोडंसं समजत नाही की आपण काय करतोय, आपण चुकीचं करतोय, आपण काय बरोबर करतोय हे आपल्याला कळत नाही. जसे जसे आपण इंटरव्ह्यूज देऊ, जसं तुम्हाला तो एक्सपिरियन्स आला की आपण इंटरव्ह्यू देतोय आपल्याला जॉब लागत नाही, पण का लागत नाहीये, तो जे टेक्नॉलॉजी आपलं थोडं वीक होते का, हे सगळं आपलं फाइंड आउट जे फाइंडिंग्स आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला समजतात, क्वेश्चन्स कळतात. आता काय क्वेश्चन्स आपल्याला विचारता आहे, मग आपण त्यांचे आन्सर्स तरी नेक्स्ट इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करतो. करेक्ट. असं करत करत बऱ्यापैकी प्रिपरेशन होऊन जातं. बरोबर. मग तुम्ही जेव्हा जॉईन झालात तर तेव्हा मग कुठल्या कंपनीमध्ये जॉईन झालात आणि कसं जॉईन झालात, म्हणजे मग ती ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली तुम्हाला? मग असं झालेलं की तेव्हा आणि ते मी कोरोनाच्या एक्झॅक्ट आधी ट्राय करत होते 2020 मध्ये. तर होत नव्हतं कुठे, तर मग मी माझी जी आधीची कंपनी होती जिच्यातून गॅप घेतला होता, ती स्मॉल स्केल कंपनी होती. त्यांचे काही मॅटर्निटी बेनिफिट्स वगैरे नव्हते. ओके. पण ते मॅनेजर म्हटलेले की तुला जर रिजॉईन करायचं असेल आफ्टर इयर ऑर 2 इयर तर मग तू रिजॉईन करू शकते. मग त्यांनाच अप्रोच केलं की ऍटलिस्ट मी कुठून तरी स्टार्ट करते, मग कुठला तरी थोडा एक्सपिरियन्स आला तर मग मी इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर पण होऊन जाणार, दुसऱ्या कंपनीसाठी पण प्रिपेअर होऊन जाणार. कारण की बरेचसे इंटरव्ह्यूवर विचारतात पण तुम्ही करंटली वर्किंग आहात. तर मग त्यांना अप्रोच केल्यावर दे सेड ओके, मी तुम्हाला जे 2.5 इयर्सच्या आधी जे पॅकेज होतं तेवढंच मी देणार, त्याच्या म्हणजे असं वाढवून नाही देणार, कारण की मी काही स्किल्स अपग्रेड केले नव्हते, तो गॅप होता. तर मग ते रिजॉईन केलेलं आणि मग तिथे मग कंटिन्यू केलं. ओके, ग्रेट. म्हणजे काही काही कंपनीमध्ये क्रायटेरिया असतो की तुम्हाला गॅप असेल तर आम्ही नाही घेणार, कारण कसं त्यांना ट्रेनिंग द्या किंवा काय करा, आणि तर त्यांचा एकतर आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉलच भेटत नाही गॅप असेल तर. असे स्मॉल स्केल वगैरे जर तुमचे कुठे फ्रेंड सर्कल रेफरन्स थ्रू जर तुम्हाला होत असेल तर थोड्यासाठी की तुम्ही फक्त रिझ्यूम करा, स्टार्ट करा, टेक्नॉलॉजी तुम्हाला अंडरस्टँड येईपर्यंत पॅकेजचा विचार करू नका, आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली तो जॉब घेऊन तुमचं जो काही करिअर आहे ते रिझ्यूम करू शकता. ऍटलीस्ट स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला तो कम्फर्ट झोन मधून निघायला वेळ भेटेल. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला अदर कलिग्स भेटतात, तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करू शकता. करेक्ट. तुमच्या केसमध्ये असं झालं होतं की तुम्हाला मॅटर्निटी होती म्हणून तुम्ही सांगितलं की मॅटर्निटी लीव्हमुळे मला गॅप पडला वगैरे काय, तर असे तुम्ही जे इंटरव्ह्यूज दिले त्यामध्ये तुम्हाला असं कुठं जाणवलं की आपण काय रिझन सांगावं, किंवा असे काय रिझन्स असतील जे बाकीचे जे गॅप आहेत त्यांना की मोर दॅन 2 इयर्सचा गॅप आहे, त्यांना काय सजेशन द्या की तुम्ही हे रिझन्स तुम्ही सांगा, किंवा टेक्नॉलॉजीचं अपग्रेड राहायचं किंवा नाही राहायचं, म्हणजे तुमचं काय त्याच्यावरती ओपिनियन असेल? बरेचसे रिझन्स असू शकतात, जसं मॅटर्निटी एकच रिझन नाहीये, लोकांना हेल्थ इश्यूज असू शकतो, फॅमिलीज इश्यूज असू शकतात, बरोबर, कंटिन्यू नाही करू शकत, आणि बऱ्यापैकी तर लेडीजला तर खूपच हा इश्यू फेस करावा लागतो की मॅरेज नंतर काही जण गॅप घेऊन घेतात की आता लग्न झालंय म्हणजे मग 1 इयर सेटल व्हायला घेतो, 2 इयर सेटल व्हायला घेतो, आणि तो सेटल होण्याचा पिरियड एक्सटेंड होऊन जातो, आणि मग मॅटर्निटीचा तरी कन्सिडर करतात बऱ्यापैकी. पण तुम्ही आफ्टर मॅरेज गॅप घेतला असं म्हणजे मग काय कन्सिडरेशन बऱ्यापैकी कमी असतं. बरोबर. म्हणजे की काय रिझन्स सांगतील असं, तर मग आपण जेन्युइन रिझन्स सांगायचे. करेक्ट.
कारण की ते समोरच्यांना पण माहिती असतं, हम्म, कारण डे टू डे लाईफ ते पण असतातच त्यांना पण प्रॉब्लेम्स. तर जे पण आपले काही मेडिकल इश्यूज आहेत, नाहीतर मॅटर्निटीशी रिलेटेड आपला गॅप होता, ते सांगायचं. आणि जी काही अपॉर्च्युनिटी भेटत असेल विदाऊट एनी खूपच अननेसेसरी एक्सपेक्टेशन करण्यापेक्षा, अदरवाईज जर कधी तुम्ही त्या आफ्टर गॅप तुम्ही काही जर कोर्स करताय, सर्टिफिकेशन correct. करता आहे, तर ते पण युजफुल असतात. आणि जी अपॉर्च्युनिटी भेटत असेल ना आधी, तर ती अपॉर्च्युनिटी एक्सेप्ट करायची. आणि मग नंतर मग आपल्याला एकदा पाथ भेटला तर मग आपण तर पुढे मूव्ह ऑन करू शकतो. बरोबर, हे एक तुम्ही पण चांगलं हायलाइट केलं की जो पण गॅप आहे तुमचा जेन्युइनली सांगा. कारण आपण काहीतरी म्हणजे असं एक लपवायला गेलो किंवा काय हाईड करायला गेलो तर आपल्याला ते रिझन्स पुन्हा वेगळे काय रिझन सांगणार. हा. ओके. आणि जे तुम्ही रिझन सांगणार आहेत हे सगळे हेल्थ इश्यू, फॅमिली इश्यू, ट्रॅव्हल इश्यू, तुम्ही स्विच होताय हा. कुठल्या ह्याच्यामध्ये सिटीमध्ये वगैरे, मॅटर्निटी इश्यू, हे सगळे इश्यू आहेत ना, हे व्हॅलिड आहेत. हे इंटरव्ह्यूला पण माहिती आहे, कंपनीलाच पण माहिती हा. आहे. जर आपण जेन्युइन सांगितलं आणि थोडंसं टेक्नॉलॉजीला टच मध्ये जर सांगितलं की मी मध्ये मध्ये एवढं एवढं असं केलंय, मी अपग्रेड केलंय आणि मी काही फ्रीलान्सिंग वगैरे पण काही केलं, तर हे ते ऍड ऑन होऊ शकतं तुम्हाला. हा, ओके. बरोबर. मग जेव्हा तुम्ही रिजॉईन झाला, तुम्ही रिस्टार्ट केलं तुमचं करिअर परत, तर मग तेव्हा काय चॅलेंजेस फेस केले परत? हा, मग एक तर बेबीला घरी सोडून जायचं, तो ओके. एक चॅलेंज होता. ओके. पण ठीक आहे, त्याच्यावर ओव्हरकम आपले इनलॉज नाही तर हा. आपले पेरेंट्स येतातच बरोबर. तेव्हा मदतीला. आणि त्याच्यानंतर असं झालेलं की चांगलं सुरू होतं, पण नंतर कोरोना आलेला. ओ. आणि मग 2021 मध्ये कोरोना मार्च मध्ये आलेला. आणि त्या कंपनीचं डोमेन टूर्स अँड ट्रॅव्हल्स होतं. ओके. टूर्स अँड ट्रॅव्हल्स डोमेनचं असं झालेलं की त्यांचा बऱ्यापैकी बिझनेस मग बंदच लॉस. झाला. ओके. आणि मग त्यांनी बऱ्यापैकी ले ऑफच केलेले. मग Okay. जे एम्प्लॉईज जे रिजॉईन झाले नाही तर रिसेंटली जॉईन झाले आहे, तर मग त्यांचा ते ले ऑफ फेस करावा लागला होता तेव्हा. ओ, म्हणजे तुम्ही हे रिजॉईन झाल्यानंतर परत तुम्हाला तर ले ऑफ परत फेस. 6 मंथ्स मध्ये मग ले ऑफ फेस करायला लागलेलं. ओके. पण म्हटलं ठीक आहे, आता कोरोना आहे, सगळ्याच कंपनी एमएनसीज पण तेव्हा फायर करता आहे, तर होप्स लूज करून तर काही उपयोग नाही. करेक्ट. मग मी नंतर परत आपल्याला असं एक स्टार्ट तर झालेलाच होता, फक्त एक स्टार्ट पाहिजे होता. करेक्ट. तर तो झालेला होता. तर मी परत मग प्रिपरेशन केलं इंटरव्ह्यूचं. आणि मग इंटरव्ह्यूज दिले आणि आफ्टर 2 मंथ्स की 3 मंथ्स मध्ये मग परत एका कंपनीत होऊन गेलं, सर्व्हिस बेस्ड कंपनी. कारण मग तुम्ही तेव्हा ते टच मध्ये होतात ना. हा, त्यामुळे बरोबर. मग तो गॅपचा आणि तो युजफुल झाला उलट. ओके. ग्रेट. आणि ते एक ऑप्शन पण भेटला की स्विच करण्याचा पण ऑप्शन भेटला. कारण की मग बऱ्याचशा तेव्हा असंच झालेलं की बरेचसे जे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहेत त्यांना ले ऑफ करावे लागले होते. आणि बऱ्याचशा कंपनीजला उलट अजून त्यांचं एम्प्लॉईज हायर करत होते. तर मग त्या केसमध्ये लकीली म्हणा की पण ते होऊन गेलं. नाही, लकीली नाही म्हणताना, कारण तुम्ही त्यामध्ये हार्डवर्क आणि केलं आणि तुम्ही कंटिन्युअस मध्ये होतात आणि 6 महिने तुम्ही ते जॉब केला, त्यामुळे तुम्हाला ते जॉब लागून गेला. ओके, ग्रेट. आय थिंक म्हणजे खरंच जर तुम्हाला म्हणजे गॅप वगैरे असेल तर काय, तर वैशालीने खूप सारं व्यवस्थित एक्सप्लेन केलं की गॅप असेल तर आपण रिझ्यूम कसं करतो किंवा त्याला ओव्हरकम कसं करायचं किंवा काय करायचं. आणि सगळ्यांच्या करिअरमध्ये काही ना काही रिझनमुळे गॅप येऊ शकता. ओके. तुम्ही जेन्युइनली रिझन सांगितले किंवा थोडं टेक्नॉलॉजीला टच राहिलं तर 100% तुम्हाला जॉब लागेल. हा, फक्त एवढंच की कम्फर्ट झोन मध्ये राहिलं आणि जॉब लागत नाही बोलले तर मग नाही लागणार. तर नाही लागणार. ओके. येस, थँक्यू वैशाली की तुम्ही सगळे एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित सांगितलं. आणि नक्कीच हे जे तुम्ही जे काही एक्सप्लेन केलंय ते व्ह्युअर्सला हेल्प होईल. ज्यांचा गॅप आहे त्यांचं जे करिअर आहे रिस्टार्ट करण्याला खरंच मदत करेल. सो थँक्यू सो मच. आणि येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्यांचा गॅप आहे त्यांच्यासोबत शेअर करा. आणि येस, एक आपण IT वाला देव तर्फे एक वैशालींना आपण गिफ्ट करतोय. येस, एक छोटासा गिफ्ट IT वाला देव. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आणि तुमचे जे काही आहे व्हॅल्युएबल तुमचे जे काही इनपुट्स आहेत ते तुम्ही हे केले. येस, तुम्हाला काही बोलायचंय? नाही, थँक्यू इथे बोलवल्याबद्दल, इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. वेलकम आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय.